राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. संध्याकाळी 6 वाजता प्रचार थांबणार असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर तीव्र हल्ला चढवला आहे. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी एक तिजोरी आणून तिच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक है तो सेफ है या घोषणेसोबत गौतम अदानी यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी तिजोरी उघडून मोदी आणि अदानी यांचा फोटो दाखवत आरोप केलाय की मोदी आणि अदानी मिळून देशातील सामान्य जनतेच्या विरोधात निर्णय घेत आहेत. राहुल गांधी यांनी धारावीतील पुनर्विकास प्रकल्पावर टीका करत म्हटले की धारावीतील भूमी तेथील रहिवाशांची आहे आणि ती लघु व मध्यम उद्योगांचे केंद्र आहे. मात्र ती एका श्रीमंत व्यक्तीला देण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय. याशिवाय त्यांनी छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीनला हमी भाव आणि बोनस देण्याचं आश्वासनही दिले. राहुल गांधींच्या या आरोपामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण चांगलेच तापले.